गुलाबी साडीशी काही लेणं देणं नाहीये। आपल्याला फक्त फोकस करायचा आहे आणि या शब्दावर, कारण तोच आहे आपला मराठी व्याकरणाचा आजचा टॉपिक उभयान्वयी अव्यय। चला तर पाहूया काय आहे ते। उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय। इंग्लिश मध्ये आपण त्यांना कंजंक्शन असं म्हणतो। चला काही उदाहरणे पाहूया। राम आणि श्याम मित्र आहेत, तर इथे राम श्याम हे जे दोन शब्द आहेत, ही जी दोन नावे आहेत, त्यांना जोडणारा शब्द कोणता आहे? आणि। मग आणि काय होईल? उभयान्वयी अव्यय। तू चहा घेणार की कॉफी? त्याच्यामध्ये चहा आणि कॉफी यांना जोडणारा जो वर्ड आहे तो कोणता आहे? की। मग की काय होईल? उभयान्वयी अव्यय। तो हुशार आहे पण आळशी आहे। तो हुशार आहे एक वाक्य आहे, आळशी आहे दुसरं वाक्य आहे। आता हे तो दोघांसाठी सुद्धा आहे। तो हुशार आहे आणि दुसरं वाक्य काय आहे? तो आळशी आहे। तर ह्या दोघांना जोडणारा वर्ड कोणता आहे? पण। मग पण काय होईल? उभयान्वयी अव्यय। तो आजारी होता म्हणून तो शाळेत आला नाही। एक वाक्य कोणता आहे? तो आजारी होता। दुसरं वाक्य आहे तो शाळेत आला नाही आणि या दोघांना कशाने जोडलेलं आहे? म्हणून। तो दमलेला होता तरी तो धावत राहिला। चला बघूया आता तुम्हाला हे समजलंय का? समजलं असेल तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये।